ने क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते 11 फायटर चिपळूण संघाला. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती फलंदाज ओमकार बडे, तर नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर राजा खातू. नक्कीच 11 फायटर चिपळूण संघाचा दिग्गज अनुभवी खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राजा खातू नॉन स्ट्राईक पाहायला मिळतोय. तर सलामीचं षटक देखील आहे, 4 षटकांची महत्वपूर्ण लढत देखील आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर फलंदाजांसाठी खूप मोठी संधी असते या षटकामध्ये हाणामारी करण्याची. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतात आणि इथे मात्र आक्रमण करण्याची संधी फलंदाजांना असते, परंतु संधीचं सोडं देखील करता आलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो म्हटलं जातं नशीब देखील बहादुरांची साथ देतं आणि या नशिबाच्या जोरावरती या षटकामध्ये फटकेबाजी करणं देखील फार गरजेचं असेल. 4 षटकांची लढत आहे, 24 चेंडू फेस करण्याची नामी संधी आणि इथे मात्र 24 चेंडू फेस करत असताना एक चांगल्या टार्गेटचा उद्दिष्टाचा विचार केला तर नक्कीच इथे मात्र प्रत्येक षटकामध्ये एखादा दुसरा मोठा फटका येणं देखील फार गरजेचं असणार आहे. नक्कीच मित्रांनो सर्व क्रीडा रसिकांचे सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. बरकत शेख पहिला चेंडू, यावेळेस आपण पाहिलं तर स्विचिटचा प्रयत्न ओंकार बडेसाठी. इथे मात्र सुरेख चेंडू होता, पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळलाय. नक्कीच बरकत शेख देखील आपला क्लास दाखवून देतोय. नक्कीच इथे मात्र एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो सुरुवात अशी करावी की ती लोकांच्या लक्षात राहील. चांगली सुरुवात आपण पाहतोय बरकत शेखच्या माध्यमातून. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू आहे, बिरकवून दिलाय, चेंडू जाईल सीमारेखा पार. ओमकार बडे ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच नोकरीसाठी मुंबईमध्ये दाखल असणारा खेळाडू ओमकार बडे कालच्या सत्रामध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आणि नक्कीच त्याने त्याची कामगिरी दाखवून दिली आहे. चांगला चेंडू. दरम्यान यस इट इज वाईट. विक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील येतात. ओमकार बडेचा क्लास आपण पाहिला. नक्कीच गोलंदाज थोडासा प्रेशरमध्ये असेल आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर निश्चितच बरकत शेख एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि बरकतच्या विरोधात मारलेला षटकार इथे मात्र नक्कीच ओमकार बडेचा आत्मविश्वास दुणावणारा ठरेल, कारण ओमकारने देखील अप्रतिम खेळ देखील आतापर्यंत साकारलेला आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक इथे मात्र प्रगतीपथावरती असणार आहे. दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीचे संघ आहेत. ओमकारसाठी यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख चेंडू आहे, बिरकवून देण्याचा प्रयत्न देखील होता. बॅट आणि बॉल याच्यामध्ये कॉन्टॅक्ट होत नाही. त्याचनंतर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच चांगलं षटक देखील आहे. पहिला षटकार जर आपण पाहिलं तर आला जरूर, परंतु नंतरचे चेंडू बरकतने सिद्ध करून दाखवले स्वतःला. यावेळेस पुढे चेंडू सुरेख चेंडू. नक्कीच खोलवर टप्प्याची गोलंदाजी आहे. ब्रह्मास्त्र वापरले जात आहे, चेंडूला खोदून काढलं जात आहे. कोणत्याही प्रकारची धाव इथे मात्र घेतली जात नाही. या निर्धाव चेंडूची सांगता देखील होताना पाहायला मिळते. वारंवार सातत्यपूर्ण निर्धाव चेंडूंचा समावेश गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर धावांसाठीचं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओमकार बडेच्या माध्यमातून. नक्कीच मित्रांनो आयुष्यात तुम्हाला गुगलवरती यायचं असेल तर तुम्ही केलेले स्ट्रगल हे फार महत्वाचं असतं. बिरकावून दिला, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस इथे मात्र सुरेख झेल टिपला जातोय अनिकेतच्या माध्यमातून. विकेटचं पतन, इथे मात्र फलंदाज बाद. थँक्यू. नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मंजूर. इथे मात्र लोवर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, फटका अप्रतिम आहे. दरम्यान अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू देखील ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालं. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावा वाचवण्याचं काम
तिथे केले जात आहे. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. यावेळेस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर निश्चितच 1 गडी बाद 8. नक्कीच एक छोटासा ब्रेक घेतोय. ऐकूयात एक दर्जेदार संगीत. यस डीजे. नक्कीच दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. हा सामना 4 षटकांचा असेल. बॉलर नेम गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर शाहिद शेख. नक्कीच इथे मात्र यादीचं षटक देखील आपण पाहिलं बरकत शेखचं. त्यानंतर शाहिद शेख. यावेळेस इथे मात्र सुरेख चेंडू आहे. फटका देखील अप्रतिम आहे. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मात्र चाललाय दण 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 करत सीमारेखा पार चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच या आधीच्या चेंडूवरती डीप कव्हर पॉईंट रिजन मध्ये चेंडू जर आपण पाहिला चौकार देखील तिथे पाहायला मिळाला. चांगला फटका इथे मात्र मंजूरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. धावांची जोडणी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा शाहिद शेख. यावेळेस इथे मात्र यस इट इज वाईट आउट ऑफ द ऑफ स्टंप. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. मिक्सर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील येताना आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळतायत. नक्कीच इथे मात्र अवांतर धावेची खूण पाहायला मिळते. मिक्सर एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाची स्थिती 1 गडी बाद 13 धावा. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू अवांतर येताना आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो मिक्सर एक्स्ट्राच्या स्वरूपात येणाऱ्या धावा इथे मात्र सामन्याच्या शेवटी फार महागड्या ठरतात. आणि नक्कीच इथे मात्र अशा प्रकारच्या धावा टाळणं फार गरजेचं असतं. परंतु क्रिकेट हा खेळ आहे. इथे मात्र काहीही होऊ शकतं. आणि त्याच रीतीने आपण पाहिलं तर वारंवार 2 चेंडू अवांतर देखील येताना आपण पाहिले. दुसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. आतापर्यंत एक चांगली धावसंख्या उभारली गेली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. स्विच हिटचा प्रयत्न आहे मंजूर याचा, परंतु बॅट आणि बॉल याच्यामध्ये संपर्क होत नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता देखील होताना पाहायला मिळते. एक चांगला चेंडू होता. यावेळेस इथे मात्र धावसंख्या स्थिरावलेली देखील आहे. त्याचनंतर मित्रांनो आपण पाहतोय मुरादपूर स्पोर्ट्स क्लब चिपळूण यांच्या माध्यमातून भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. नक्कीच आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे सहर्ष स्वागत करतोय. एक दर्जेदार लढत आहे. 4 षटकांचा सामना यावेळेस भिरकावून दिलाय. सुरेख चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जाईल. 1 बाउंस सीमारेखा पार. यावेळेस मंजूरच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. यस डीजे. थँक्यू. नक्कीच इथे मात्र मंजूर देखील आक्रमक होताना पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटरचा विचार केला तर 11 फायटर चिपळूण संघासाठी त्याने देखील एक अप्रतिम खेळ कित्येक वर्ष केलेला आहे. आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये दोन्ही फलंदाज बरसताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. धाव घेण्याची संधी. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते मुदस्सर मुकादमच्या माध्यमातून. धावचीची संधी होती परंतु इथे मात्र चित्याची चपळाई देखील दाखवली जाते. गुड रनिंग बिटवीन विकेट. एक धाव तिथे घेतली जाईल आणि एका धावेने संघाची स्थिती आता मात्र 1 गडी बाद 19 धावा. 4 षटकांचा हा सामना. दुसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख चेंडू आहे. दरम्यान निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शाहिद शेख स्वतःला सिद्ध करतोय. दरम्यान चांगला चेंडू. कभी खुशी कभी गम वाला माहोल आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अद्याप आलेला नाहीये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आहे. सुरेख चेंडू हाताळतोय. बॅक टू बॅक अप्रतिम चेंडू हाताळले जातात. षटक संपतंय. येथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती 1 गडी बाद 19 धावा. एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा. यस डीजे.
की जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. त्यानंतरचं दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर 11 धावांचं षटक ठरलंय. एक गडी देखील तिथे जरूर, परंतु बॅट आणि बॉल याच्यामध्ये संपर्क देखील होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अक्षय भोसले गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. मंजूरसाठी पुढे चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस सुरेख झेल देखील टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस सुरेख प्रकारचा चेंडू नक्कीच भिरकवून दिलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सौरभ. इथे मात्र सुरेख झेल देखील टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 11 फायटर चिपळूण संघासाठी ज्याने कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं, नक्कीच क्रिकेटची आवड जोपासणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विकी दादा नरळकर. स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अक्षय भोसले पुन्हा एकदा सज्ज झालाय. विकी नरळकर यांच्यासाठी येणारा चेंडू कशा प्रकारचं असणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. मात्र सुरेख प्रकारचा चेंडू यावेळेस कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू हाताळलाय. षटक संपताय आणि यावेळेस आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती आपण पाहिलं तर 3 गडी बाद 21 धावा. नक्कीच एक छोटासा ब्रेक घेतोय. ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक दर्जेदार संगीत. थँक्यू. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहिलाय. त्यानंतर 4थ्या षटकाकडे वळूयात. वैयक्तिक गुटातील पहिलं संघातर्फे 4थं निर्णायक शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मयूर कुंभार. नक्कीच हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. क्वालिटी खेळाडू. याच्याकडे देखील एक दर्जेदार क्षमता. यावेळेस पहिल्या चेंडूवरती भिरकवण्याचा प्रयत्न देखील आहे.
सुरेख प्रकारचा चेंडू, वन बाउट चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार. दरम्यान इथे मात्र चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मयूर सज्ज झालाय. षटकाची सुरुवात आपण पाहिली तर चौकाराने राजा खातूनने नक्कीच एक दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. क्वालिटी खेळाडू देखील आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो, इरादे स्पष्ट केले. मयूर कुंभार सारख्या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार देखील आलाय. पुन्हा एकदा हो सुरेख चेंडू आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलं जात आहे. अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जाईल. बरकत शेख चेंडू क्षेत्ररक्षक करेल. नंतर फेक होईल. एकच धाव तिथे घेतली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या देखील पुढे सरसावेल. स्थिती जर आपण पाहिली तर 3 गडी बाद 26 अर्थातच 26 धावा. नक्कीच मयूर कुंभार बद्दल सांगायचं झालं तर गतवर्षी झालेली दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेतची पावसाळी स्पर्धा आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये या खेळाडूने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. समोर राजाराम सावंतवाडी सारखा दिग्गज संघ असताना देखील दर्शन बांदेकर, बबल नाईक, गोपाल भट्टा अशा खेळाडूंच्या विरोधात या खेळाडूने चमकदार कामगिरी केली होती. आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर विजेते संघाचा देखील विजेते पद देखील पटकावलं होतं. तो मयूर कुंभार पुन्हा एकदा चांगली प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. दरम्यान विकी नरळकर इथे पत्र फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विकी नरळकर याची जागा भरून घेण्यासाठी राकेश पालंडे, एक स्टायलिश खेळाडू. नक्कीच राकेश पालंडेकडे देखील पाहिलं जातं. पाहायचंय मयूर कुंभार वर्सेस राकेश, हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा पडू चेंडू. हो सेन्सिबल क्रिकेट आहे, हलक्या हाताने खेळून काढलं. जर आपण पाहिलं तर मिडॉमच्या रिजन मध्ये चेंडू देखील तिथे गॅदर केला जाईल. एकच धाव घेतली जाईल. सेन्सिबल क्रिकेटला वारंवार प्राधान्य दिलं जात आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक येत नाही आहे. षटकाच्या सुरुवातीला चौकार आला होता, त्याच्यानंतर मयूर कुंभारचं कमबॅक आपण पाहिलं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी देखील साकारली. राजा खातूसाठी यावेळेस पुढील चेंडू आहे. इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील आहे. यावेळेस यस इट इज वाईट आउट ऑफ द ऑफ स्टंप. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे. अवांतर धाबेने भर देखील पडते. संघाची स्थिती थोडीशी बदलते. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय मुरादपूर स्पोर्ट्स क्लब चिपळूण आयोजित भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. नक्कीच या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे आजच्या या दिवसामध्ये आपला खेळ साकारताना पाहायला मिळतात. एक दर्जेदार स्पर्धा देखील आहे. नक्कीच चिपळूणमधील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे देखील पाहिलं जातं. 17व्या वर्षात या स्पर्धेचं पदार्पण आहे. 16 वर्ष अभिमानाची आणि 17वं पर्व आपण देखील पाहताय. दरम्यान चालू असलेला सामना जर आपण पाहिलं तर 11 फायटर चिपळूण वर्सेस पंच. नक्कीच थर्ड अंपायरची मागणी केली जाते. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली जाते. या स्पर्धेदरम्यान आपण पाहिलं तर
दरम्यान अवांतर चेंडू देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होईल मयूर कुंभारचा. यावेळेस पुढे चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू भिरकवून देण्याचा प्रयत्न देखील आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न देखील आहे. नक्कीच मित्रांनो, म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं आहे. इथे मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु कोणत्याही प्रकारचा फटका देखील तिथे पाहायला मिळत नाही. या निर्धाव चेंडूची यावेळेस देखील सांगता होते. नक्कीच एक चांगली गोलंदाजी मयूर कुंभारच्या माध्यमातून देखील पाहतोय. 14 षटक. इथे मात्र शांत संयमी खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राजा खातूसाठी पुढील चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख प्रकारचा चेंडू आहे. स्टँडर्ड डिलिव्हर. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. राजा खातूच्या बॅट मधून उत्तुंग 6 धावा. षटकार. या ठिकाणी बोथ कॅप्टन या प्लीज. मिनाज आर्ट कॅप्टन, चला प्लीज आपल्या विनंती आपण टॉस करण्याकरता कर्णधार पाठवा. आणि त्याचबरोबर मुरादपूर 11 क्वार्टर फायनलचा पहिला मॅच या ठिकाणी असेल आजच्या दिवसातला. क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात केली जाईल. मिनाज आर्ट कॅप्टन आपण या. त्याचबरोबर समोर संघ जो आहे तो मुरादपूर 11चा संघ असेल. सर्वात महत्वाची स्पर्धा आपण बघतोय. एक जबरदस्त स्पर्धा आणि चालू असलेली लढत. एका बाजूला 11 फायटर तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर एक चांगला संघ आहे आईल स्पोर्ट्स दुबई. विजयाकरता 35 धावांचा पाठलाग या ठिकाणी 4 ओव्हरमध्ये करावा लागेल. आपण सीमारेषेवरती जो होल्डिंग बघताय, जे बॅनर बघताय NH फिशरीश, त्या बॅनरवरती तुम्ही षटकार लगवला तर तुमच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक. पातेबर्दचा जो बॅनर आहे आणि निश्चित MI सी फूडचा जो बॅनर आहे त्याच्यावरती तुम्ही षटकार मारला तर तुमच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक. आणि त्याचबरोबर लॉंग ऑफच्या दिशेने जो बॅनर आहे अमान कॅटरेस, त्याचे मालक कमालुद्दीन भाई हमदुल्ले साहेब आहेत, त्यांच्या बॅनरवरती तुम्ही थेट षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि हे सर्व पारितोषिक आपण बघतोय या स्थानिक भागातल्या लोकांनी हे पारितोषिक लावलेत. त्यांच्या होल्डिंगवरती, त्यांच्या बॅनरवरती तुम्ही षटकार लागवलात तर तुमच्याकरता पारितोषिक ऑन आहे. सामन्याला सुरुवात करा. विनंती असेल पंचांना विनंती आपण मैदानाचा ताबा घ्या. आपण मॅचला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आपण मिड विकेटला जो बॅनर बघतोय त्या बॅनरवरती अनेक पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मिड विकेटला अजून एक बॅनर आहे सुभान किड्सवेअर. या बॅनरवरती तुम्ही थेट षटकार लगवला तर समीर माहीमकर
समीरजी माहिमकर साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000चं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. महत्त्वाचे पारितोषिक आणि या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा, खेळाडूंचा दर्जा वाढावा आणि खेळाडूंना खेळण्याची इच्छा व्हावी, त्याकरता अनेक पारितोषिकांची असणारी मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि लाख मुलाची स्पर्धा आम्हाला तुम्हाला सर्वांना बघायला मिळते. या मॅचमध्ये जिंकायचा आहिल स्पोर्ट दुबई संघाला तर 35 धावांचा पाठलाग 24 बॉलमध्ये करायचा आहे. 11 फायटर चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये येईल आणि एक्स्ट्रा प्लेअर आपला पाठवा विनंती आहे. येणारा मॅचचा टॉस करण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय रुकनुद्दीन भाई हमदुले साहेबांना विनंती. आपल्या शुभ हस्ते येणारा मॅच क्वार्टर फायनलचा मॅच मिनाज आर्ट आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पण संघ बघितला तर मुरादपूर स्थानिक संघ आहे. याच्यामधला क्वार्टर फायनलचा मॅच असेल मुरादपूर 11 आणि मिनाज आर्ट. याच्यानंतरचा मॅच क्वार्टर फायनलचा मॅच खेळवला जाईल. एक मोठा मॅच असेल. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रसाद पवार तैयार हो रहे हैं और एक एंड पर विश्वजीत और अनिकेत को आप देख रहे हैं. विश्वजीत ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंड पर अनिकेत 35 रनों का पीछा करने के लिए बल्लेबाजी करने के लिए आए. आइल स्पोर्ट्स दुबई की टीम आप मैदान के अंदर देख रहे हैं और कई खिलाड़ी आइल स्पोर्ट दुबई के अंदर कराट के जो खिलाड़ी है वो यहाँ पर पहुंच चुके हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज चिपलून के गेंदबाज 11 फाइटर चिपलून की तरफ से प्रसाद पवार अपने ओर से पहला टीम कर से पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार गए. फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी थर्ड मैन पर गए, शॉर्ट टर्न मैन का खिलाड़ी अंदर पॉइंट ख्यावर एक्स्ट्रा ख्यावर मिड ऑफ. ईश्वर की पहली गेंद राउंड विकेट. ये गेंद अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए. छोटे गेंद थे, कमजोर गेंद थे, दमदार गेंद थे और गेंद को बाउंड्री के बाहर भेज दिया. 6 रन. जबरदस्त हो गया. अंपायर ने नो बॉल का सिग्नल किया गया, यानी अंपायर का फैसला आखिरी फैसला होगा. अंपायर से चर्चा नहीं करनी है. अंपायर ने जो फैसला दिया वो आखिरी फैसला रहेगा. रन संख्या 7 रनों के साथ बनने वाली पहली गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए डीप फाइंड एक बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. बल्लेबाज विश्वजीत, इन्होंने स्टार्ट गजब का किया गया, आगाज अच्छा किया और विश्वजीत ने कहा गया हम वादे नहीं इरादे लेकर आए गए. मैदान किसी का भी हो हम धमाका करने वाले. पहली गेंद पर चक्का, इरादे स्पष्ट किए. बहुत अच्छे बल्लेबाजी. रन संख्या की बात की जाए तो पहली गेंद पर नो बॉल का इशारा. आइल स्पोर्ट दुबई की टीम अब जाकर 7 रनों पर पहुंची है. पहली गेंद को तारामंडल में खेला था और अच्छा स्ट्रोक विश्वजीत द्वारा वली के बीचों बीच और पहली गेंद को डीप फाइंड एक बाउंड्री लाइन के बाहर खेलते हुए. रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के. प्रसाद पवार का स्वागत हुआ के. अंपायर राजू कनगुटकर साहब का आप देख रहे हैं. इसके लिए अंपायर सगीत बोदले और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुरादपुर एंड की तरफ से अपने बॉलिंग मान पर राउंड विकेट. ये अच्छी गेंद थी ऑन साइड की तरफ खेलते हुए और कैच हो सकता था. शॉर्ट मिड विकेट पर जो खिलाड़ी उन्होंने कैच छोड़ दिया और कैच होता तो भी खिलाड़ी आउट नहीं रहते क्योंकि फ्रीड की गेंद थी. मौका था बल्लेबाजों के पास. इसकी पहले की गेंद पर अंपायर ने नो बॉल का सिग्नल दिया था. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप जाकर बढ़ते हुए आप देख रहे हैं. रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के. ओवर की अगर बात की जाए ओवर नंबर आप देख रहे हैं फिलहाल पहला ओवर चल रहा है. पावर प्ले का ओवर चल रहा है. जीतने के लिए 35 रनों का लक्ष्य है आइल स्पोर्ट्स दुबई की टीम को. ये मैच अच्छा होने वाला है. दोनों तरफ संघर्ष करने वाले खिलाड़ी अच्छे खिलाड़ी खेल रहे हैं. 11 फाइटर चिपलून बनाम दूसरी तरफ आइल स्पोर्ट दुबई बैटिंग कर रहे हैं. अनिकेत ऑन स्ट्राइक. प्रसाद की इस ओवर की क्रिकेट आड़े बढ़ने का इस्तेमाल किया था. ऑन साइड पर खेलना चाहते, टाइमिंग नहीं कर पाए. गेंद टप्पा खाने के बाद शरीर से टकराने के बाद पीछे की तरफ चली गई. रन की कोई गुंजाइश नहीं. अच्छी गेंद की समाप्ति. प्रसाद वापसी कर रहे हैं और वापसी करने वाले को दुनिया पसंद करती है. लाइन बिल्कुल सही है. ऑफ टर्म के बाहर गेंदबाजी है. मौका नहीं दिया इस गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलने के लिए. रन संख्या फिलहाल 8 पर पहुंचे. 35 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर.
35 रनों का पीछा करना है और अभी भी शुरुआत अच्छी हुई है। बैटिंग करने वाली टीम के लिए शुरुआत अच्छी करके दी विश्वजीत ने और उसके बाद अब जाकर अनिकेत के पास मौका है। स्ट्राइकर एंड पर अनिकेत, नॉन स्ट्राइक एंड पर विश्वजीत और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रसाद पवार अपने ओर से पहला, टीम की ओर से पहला ओवर लेकर गेंदबाजी कर रहे हैं। मुरादपुर एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए तैयार, 10-12 कदमों के साथ ढूंढना शुरू किया और ये अच्छी गेंद बहुत खूबसूरती के साथ हल्के हाथों के साथ खेला। गेंद को हवा में गए, गेंद के पीछे खिलाड़ी पीछा कर रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद को फीड करते हुए, थ्रो करते हुए तब तक 2 रन मुकम्मल किए गए और विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं। कैच नहीं बना पाए, डायरी के अंदर से खिलाड़ी पीछा कर रहे थे, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ आए, टप्पा खाने के बाद गेंद को फीड किया, तब तक 2 रन मुकम्मल किए और 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या 10 रन बगैर किसी नुकसान के कहानी का पहला ओवर चल रहा है। बड़ा लक्ष्य नहीं है तो एक बार फिर जोखिम भी नहीं उठा रहे, बड़े स्ट्रोक भी नहीं आ रहे इस ओवर की अगली गेंद। फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलना चाहते हैं मगर एक बार फिर देखिए अंपायर का फैसला देखने वाले हैं। क्या बल्ले को लगी है, बल्ले को नहीं लगी है, 22 का इशारा होता हुआ तोहफे में 4 रन मिलेंगे। क्रिकेट में रनों को महत्व है और मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड। विकेट कीपर ने गलती की, पीछे खिलाड़ी थे, ये भी नहीं रोक पाए, 4 रनों का इशारा। खेल चल रहा है, प्रसाद अच्छी गेंदबाजी करे मगर फील्डर विकेट कीपर का साथ नहीं मिल रहा है और पीछे विकेट कीपर भी गए, फील्डर भी थे, उनका साथ नहीं मिला। ताली एक हाथ से नहीं बनती, ताली बजाने के लिए आपको 2 हाथों की जरूरत है और गेंदबाज को अच्छा खेलाना ना, फील्डर और विकेट कीपर के साथ की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर अच्छी गेंद, कड़क स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच ऑन साइड पर गेंद में मिड विकेट बाउंड्री के बाहर कड़क स्ट्रोक है, चौवा या छक्का ये भी देखने वाले। 6 रनों का इशारा, गेंद बाउंड्री के बाहर 6 रन। शुक्रिया, जबरदस्त स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच। हमारे कैमरामैन देखिए क्या कमाल का काम कर रहे हैं और गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर चली गई। ओमकार थे मगर रोक नहीं पाए, शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच लग रही है, यानी बल्लेबाज को सुकून मिलने वाला है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर जाएगा। रन संख्या 20 पर पहुंची बगैर किसी नुकसान के। इस ओवर की अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलते हुए सामने की तरफ, लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ खिलाड़ी है, खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने। गेंद बाउंड्री के बाहर, ब्यूटीफुल शॉट, बैक टू बैक, दूसरी गेंद पर दूसरा छक्का। अनिकेत का बल्ला बोल रहा है 2 गेंदों में 2 छक्के लगाकर ये ओवर समाप्त होता हुआ। 26 रन वाला ओवर, पहले ओवर में 26 रन आए हैं। जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर, दोनों बल्लेबाज क्या बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या 26 पर पहुंच गए, जीतने के लिए 18 गेंदों का खेल बचा हुआ है और केवल 9 रन बनाने। बैटिंग करने वाली टीम आइल स्पोर्ट दुबई और जुबेर जिंगो अगर मैच को देख रहे होंगे तो काफी खुश हो गए। पहले ओवर के अंदर 26 रन वाला स्टार्ट, इससे अच्छा स्टार्ट नहीं हो सकता है और कमाल का स्टार्ट बल्लेबाजों ने किया है। आइल स्पोर्ट्स दुबई के जो ओनर है वो जुबेर जिंगो है, काफी खुश हो गए मैच देख के। आफ्ताब गेंदबाजी गिराए और ये गेंद टप्पा खाने के बाद एक बार फिर बाहर की तरफ निकली। विकेट कीपर गलती करे, पीछे खिलाड़ी है, नहीं रोक पाएंगे। अंपायर का सिग्नल 22 का दबा, 4 रन मिलने वाले गए। विकेट कीपर और पीछे जो खिलाड़ी वो नहीं रोक पा रहे, भाग्य का सहारा मिल रहा है, नसीब का सहारा मिलता हुआ 4 रन आए गए। शुक्रिया। आफ्ताब दूसरे ओवर की पहली गेंद थी, बल्ले पर नहीं लगी थी, विकेट कीपर ने चकमकाया, उसके बाद ये गेंद बाउंड्री के बाहर चली गई। अभी भी 5 रनों की जरूरत है। स्लोवर गेंद थी, ऑन साइड की तरफ कहते हुए स्क्वायर और लाजवाब प्रसाद पवार ने स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ क्या कमाल का कैच पकड़ा है। ब्यूटीफुल कैच, इस टूर्नामेंट का सबसे अच्छा कैच प्रसाद पवार ने पकड़ा है। तालियों की गूंज मैं सुनना चाहता हूं, तालियां प्रसाद के लिए बजनी चाहिए, जबरदस्त कैच है। शुक्रिया। एक्शन रिप्ले में देखेंगे, राउंड विकेट से गेंदबाज आए थे विश्वजीत। इस गेंद को एक बार पे देखिए ऑफ स्टंप के बाहर थे, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे और उसके बाद प्रसाद पवार देखिए वन हैंड जबरदस्त उड़ता पंची छलांग लगाई, उसके बाद कैच पकड़ा। ब्यूटीफुल कैच, लुक एट दिस प्लेयर,
टूर्नामेंट का सबसे अच्छा कैच प्रसाद पवार ने पकड़ा के पहले ओवर में खर्चा किया, उसके बाद इन्होंने कैच देके क्या कमाल का कैच पकड़ा। नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए आते हुए तीसरे नंबर पर पहला विकेट विश्वजीत का गिरा, उसके बाद तीसरे नंबर पर नए बल्लेबाज आए हैं। इस ओवर के क्रिकेट रिवर्स खेलना चाहते थे खिलाड़ी के, वहां पर पैरों से गेंद को रोका, अंदर की तरफ गेंद को लाया। नए बल्लेबाज मैदान के अंदर श्रवण पवार बैटिंग करने के लिए पहुंचे गए तीसरे नंबर पर, एक विकेट के नुकसान पर 30 रन जीतने के लिए अभी भी केवल 5 रन बनाने के। नॉन स्ट्राइक रन पर अनिकेत है, आउट होने वाले खिलाड़ी विश्वजीत बैक टू बॉलिंग चलेंगे। आफ्ताब अच्छा ओवर करे, इस ओवर के अंदर इन्हें सफलता मिली है। ओवर द विकेट फुल टॉस गेंद आड़े बनने का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए गेंद स्क्वायर लेग की तरफ जा रही है, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद बाउंड्री की तरफ जाएंगे। 4 रन, अभी भी 1 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। चौवा जरूर आए गए, श्रवण मैदान के अंदर आए और इन्होंने जबरदस्त स्ट्रोक किया। 4 रन। प्रसाद पवारनं या स्पर्धेतला सर्वात दर्जेदार झेल पकडलाय, त्याकरता बरकत पाते बशारत फिशरीज यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक बरकत पाते यांच्याकडनं प्रसाद पवार करता। गोलंदाजी मार्कवर आफ्ताबला तुम्ही बघता एकच धाव पाहिजे या मॅच मध्ये जिंकण्याकरता। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि कणकणीत सनसनीत चौकार देखील येतोय आणि अशा पद्धतीनं आगिल स्पोर्ट्स दुबई संघानं या मॅचला विजय निश्चित केलाय। विजय संघाच्या हार्दिक 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 अभिनंदन। एक गाणं घेऊया, गाण्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाणार आहोत।